बऱ्याच वेळा काय होतं की बरेच पेशंट लग्न जमवताना आमच्याकडे ब्लड ग्रुपविषयी विचारायला येतात. तर लग्न जमवताना ब्लड ग्रुप चेक करून घेणं खूप गरजेचं आहे का? तर मी म्हणेन हो, नक्कीच खूप गरजेचं आहे. जेव्हा दोघांचा ब्लड ग्रुप ए, बी, ए बी किंवा ओ ह्या 4 ब्लड ग्रुपपैकी असतो तेव्हा काहीही प्रॉब्लेम होत नाही. पण विचार केव्हा करावा? जेव्हा मुलीचा ब्लड ग्रुप हा निगेटिव्ह असतो व मुलाचा ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा थोडा विचार करावा लागतो, कारण थोडीशी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होण्याची शक्यता असते. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय? तर आपल्या शरीरात ज्या रक्ताच्या पेशी असतात त्यांच्यावर एक RH नावाचं प्रोटीन असतं. ज्या माणसांच्या शरीरामध्ये हे RH नावाचं प्रोटीन असतं जे प्रेझेंट असतं त्यांचा ब्लड ग्रुप हा RH पॉझिटिव्ह असतो व ज्यांच्या शरीरामध्ये RH नावाचं प्रोटीन ॲबसेंट असतं त्यांचा ब्लड ग्रुप हा RH निगेटिव्ह असतो. जेव्हा मुलीचा ब्लड ग्रुप हा RH निगेटिव्ह असतो आणि जेव्हा ती लग्नानंतर प्रेग्नंट राहते आणि तिच्या पोटात जे बाळ वाढत असतं ते जर पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचं असेल तर काय होतं की आईचं शरीर हे ह्या बाळाच्या विरोधात अँटीबॉडीज निर्माण करतं व बाळाला मारण्याचा प्रयत्न करतं. तर RH निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या मुलींनी काय करावं? तर तुम्ही जेव्हा लग्न करता आणि जेव्हा प्रेग्नन्सी कन्फर्म होते तेव्हा तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. हे डॉक्टर तुम्हाला जी इंजेक्शन्स सजेस्ट करतात ती जर तुम्ही योग्य वेळेत घेतलात तर काहीही कॉम्प्लिकेशन्स होत नाही व तुमची डिलिव्हरी सुखरूपपणे होऊन बाळावरही त्याचा काही परिणाम न होता डिलिव्हरी नॉर्मल होते व आई व बाळ सुखरूप असतात. तर आजकाल मेडिकल सायन्सने एवढी प्रगती केलेली आहे की अशक्य असं काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे तुमचा जर ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर घाबरायची काहीच गरज नाही. फक्त योग्य वेळेत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी ते जे इंजेक्शन्स ॲडवाईज करतात ती वेळेत घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही पण तुमचा जो ब्लड ग्रुप आहे तो आजच चेक करा, म्हणजेच भविष्यातील तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो आजच सुनिश्चित होईल व तुम्हाला योग्य मार्ग मिळू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.